अपडेट न्यूज. देशात लोकशाही आणि संविधान टिकवायचं असेल तर काँग्रेस पक्ष मजबूत करणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाची भूमिका जपली असून 2029 मध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने सत्तेवर येईल असा विश्वास काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांनी व्यक्त केला. यवतमाळ येथे आयोजित जिल्हा काँग्रेस कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते. संघटन बळकटीकरण. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात SC, ST, OBC आणि मायनॉरिटी घटकांना सक्रिय करून संघटन मजबूत करणार. हुकुमशाहीला विरोध. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील महिला सुरक्षा, सामाजिक समता आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, अन्यथा देश हुकुमशाहीकडे जाईल अशी भीती डॉक्टर वनकर यांनी व्यक्त केली. यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत डॉक्टर वनकर यांचं कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केला. त्यांना संविधानाची प्रत आणि जागल कथासंग्रह भेट दिला. या बैठकीला माजी शिक्षण मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, जफर खान, महिला संघटिका प्रमोदिनी रामटेके, अरविंद वाढवणकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं संचालन नारायण थूल यांनी केलं तर आभार मनीषा कांबळे यांनी मानलं. संपादक सय्यद मतीन. नवीन बॉडी आपण तयार करू, नवीन सगळं करू. संविधान सरळ आहे ना, काहीच नाही आहे ना. राहुलजींनी काय ठेका घेतला काय सगळ्यांना की यार बाबा मी संविधान वाचवतो तुम्ही जगाल म्हणून? संविधान खत्म आहे. त्या वर्गीकरणामधून म्हणा, नो एप्रिल मधून म्हणा, नीटच्या परीक्षेमधून म्हणा, किंवा धीरेंद्र शास्त्रीचं आगमन या महाराष्ट्रात होणं, किंवा या बुवाबाजी राखत घालून हजारो कोटी आपण अशोक भारतला देणं, किंवा या देशामध्ये हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असं सांगणं, हे फडणवीसांचं काम ओके झालेलं आहे. आणि म्हणून भावांनो, आमदार बनून नाही बनू, खासदार बनून नाही बनू, पण आता तुम्ही मात्र सगळेच बाबासाहेबांच्या लेकरं, माहीत आहे बाबासाहेबांचे लेकरं ते मतदाता काँग्रेस भारी बहुजन माणसं काही त्याचं काय, म्हणजे वंचित आघाडी त्याचं काय, ती माणसं मतं खातील ना. मी तर तिथेच होतो, मला काहीतरी गणित त्याचे माहीत असतं, ते बोलणे योग्य नाही. आणि म्हणून बहुजन समाज पक्षांत दूर झालेला आहे, तुटलेला आहे, थांबला, थकला. त्यांना आपल्या जवळ आपल्याला अनुसूचित जाती मजबूत करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एसीचं बूथ सुद्धा निर्माण करावं लागेल. मोठ्या स्टेजच्या माणसांनो, तुम्ही तर अल्पसंख्याक पण आम्ही म्हणजे पुरके सर सांगतील, सकाळ सरांना सांगतील, तर पुरके सर ज्येष्ठ आहे. पुरके सरांचं भाषण पदग्रहणाच्या दिवशी त्याही दिवशी मी ऐकलं. म्हणजे तुम्हाला तुमचं बूथ, एसीचं बूथ, बहुतांचं एसीचं बूथ, 39 जातींचं बूथ निर्माण करावं लागेल. म्हणजे एसीचा माणूस इकडे तिकडे बुथावर येण्यापेक्षा, नाराज होऊन कुठेतरी जाण्यापेक्षा तुमचं बूथ बांधणे, तुमच्या वार्डाची शाखा तयार करणे, अनुसूचित जाती काँग्रेस विभाग म्हणून तुमची पाठी लागणे आणि तिथून तुमचं संघटन मोठं होणे, म्हणजेच तुम्ही ऑटोमॅटिकली या 29 पर्यंत सत्तेवरती जाणार. आणि या माझा विश्वास पुरके सर, आता तुम्ही तिकीट घ्या, तुम्ही नाही पडणार ही मी गॅरंटी देतो तुम्हाला. ज्यांच्या प्रचारात आम्ही गेलो ते निवडून आले असं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.